आता एका ताईनं मला असं सांगितलं की ती ताईची सासू त्या ताईला खूप त्रास देती वाटते. म्हणजे इथपर्यंत त्रास की भाजीला शेंगदाण्याचा कुट्टा जरी जास्त टाकला आणि नसला जरी टाकला तरी तू आलीस तसं घरातला शेंगदाण्याचा कुट्टा समजायला, घरातले शेंगदाणे संपायले, तेल संपायली, साखर संपायली, आमच्या घराला पनवती म्हणून आली, अशा प्रकारच्या शिवीगाळ करती. आणि नवऱ्याला सांगायला जावं तर नवऱ्याचा माईवर लय जीव, नवऱ्याला सगळ्या गोष्टी आईच्याच खऱ्या वाटतात, त्या ताईचं म्हणणं आहे. तर मला एक कळत नाही ह्या अशा सासा का वागत असतील. आता तिनं कूट जास्त टाकू द्या, मीठ जास्त टाकू द्या, साखर जास्त, तुम्हाला खायला चविष्ट तर करती ना. चवीत बदल झाला मग बोला की बाबा हिच्या स्वयंपाकाला चव नाही म्हणून. आता समजा तिनं कमी टाकलं चव नाही लागली, परत तुम्ही तिला शिवाय देणार की हिला काही येतच नाही. बरं ठीक आहे, संसार तिचा आहे, तिच्या बी डोक्यावर वज द्या ना. तुम्ही किती दिवस हाकणार आहेत. शेवटी तुमच्या अशा वागण्यानं, अशा बोलण्यानं तिच्या डोक्यात तुमच्याविषयी इतका तिरस्कार बसत जाईल ना, तर उद्या तुम्ही थकल्यानंतर ह्याचा पुरेपूर बदला ती घ्यायला बघल की बाईनं मला लय त्रास केलेला आहे पहिला, मी हिला का आता बघू. म्हणून जर अशा सासा जे असतात ना की आम्ही एवढेच भागवत होतो, आम्ही तेवढेच करत होतो, आमचा काळ, अहो तो तुमचा काळ होता. आणि आता काळानुसार आणि वेळेनुसार बदलायला शिका. नवीन पिढी आहे, नवीन पिढीसारखं राहायला शिका. बरं तिनं वाटोळं केलं, लांबुळं केलं, तिचंच आहे ना शेवटी. प्रेमानं सांगा, नसल ऐकत तर द्या ना विषय सोडून, तुम्ही आनंदानं खावा. कशाला उगाच सुनाला त्रास देऊन तुम्ही म्हणजे तुमच्याविषयी तिच्या मनात तिरस्कार निर्माण करताय.